मुंबई आणि कोकणातील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण दादर रत्नागिरी पॅसेंजरची वाट पाहत असलेल्या कोकणवासियांची मागणी रेल्वे प्रशासनाने नाकारली. कोरोना काळापासून बंद असलेल्या रत्नागिरी दिवा पॅसेंजर ट्रेन आता फक्त दिवा स्टेशनपर्यंत धावते, पण दादर किंवा सीएसएमटीपर्यंत वाढवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. खासदार रवींद्र वायकरांच्या माहितीनुसार ही ट्रेन पुढे पश्चिम रेल्वे मार्गावरून धावणार आहे. त्यामुळे कोकणवासियांना आता नवीन मार्गावर प्रवास करावा लागणार आहे आणि भविष्यात संपूर्ण कोकण रेल्वे नकाशात बदलण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या या नव्या नियोजनानुसार कोकणात जाणाऱ्या गाड्या आता वेस्टर्न लाईनवरून बोरिवली मार्गे वसई आणि तिथून पुढे कोकणात जाणार आहेत. दादरपर्यंतही जाईल. दादरवरनं जोगेश्वरी, जोगेश्वरीवरनं बोरवली, बोरवलीवरनं वसई, वसईवरनं दिवा आणि दिवापासून कोकणामध्ये. तर अशा पद्धतीने ही ट्रेन अनेक ट्रेन जातील. त्यामुळे पण जोगेश्वरी जंक्शन झाल्यामुळे जी कंजेक्शन होणारं दादर होतं, मुंबई सेंटर होतं किंवा व्हीटी होतं, ते संपूर्ण जवळजवळ 40% कंजेक्शन हे निघून जाऊन जोगेश्वरी टर्मिनल झाल्यानंतर या ठिकाणून 24 ठिकाणच्या 24 गाड्या, 24 प्रकारच्या गाड्या ह्या त्या ठिकाणून निघतील.